सिद्धांत मोरे दाखल झाला मैदानामध्ये. सिद्धू मोरे तिसऱ्या क्रमांकावरती संघनायक आहे, जबाबदारी त्याच्यावरती आहे. मागील 2 मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर हवा तो इम्पॅक्ट त्याने टाकला नाही, पण आता ही महत्त्वपूर्ण मॅच आणि या मॅचमध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा असेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. मॉर्निंग सेशन सिद्धू मोरे स्ट्रायकिंग एंडवरती, बॉलिंग मार्कवरती ऋषभ. पहिलाच बॉल सेन्सिबल अप्रोच सिद्धूचा आपल्याला पाहायला मिळतोय. संयमी पद्धतीने खेळतो. सेकंडचा कॉल पण नाही, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॉल तयार. अभि मेहतासाठी ड्राईव्ह केला यावेळेस अभिनं. फार सुंदर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तंत्रशुद्ध क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑफ ड्राईव्हचा देखणा आणि नजाकतनं भरलेला हा आलाय हॉटेल R26 चौकार. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. ऋषभनं चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन, पण जे 2 फटके आपण पाहिले, व्हेरी फर्स्ट बॉल जो ऑन साईडला ओव्हर द स्क्वेअर लेग आपण पाहिला, आउटफील्डमध्ये प्रोटेक्शन नव्हतं, त्याचा फायदा उचलला आणि त्यानंतर तो ड्राईव्ह जो केला तो तर क्लासच होता. भन्नाट फटका आपण पाहिला. त्या 2 चौकारांच्या मदतीने धावफलक सध्या 12. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड ऑफचा देखणा फटका आपण पाहतोय. सिद्धू मोरेनं आक्रमणाला सुरुवात केली आहे. लॉयन ऑफ ताटाव मैदानाच्या आतमध्ये आता डरकाळी फोडतोय. बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बाहुबली ऑन साइडला यावेळेस बाहुबलीच्या विरोधामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण आपण पाहतोय. थेट पाठवलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मैदानाच्या आतमध्ये लायन ऑफ धाटाव सिद्धू मोरे धावांची कोंडी फोडतोय. सलगचा दुसरा चौकार. चांगली सुरुवात या ओव्हरची आपण पाहत आहोत. P2 पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे आणि इथे मात्र गरज होती का आता या फटक्याची? 2 चौकार आले होते, पण काय घडलंय मैदानात? डोळ्यांनी पाहिलंय पण विश्वास बसत नाहीये. झेल कोणी सोडलाय? बाबूने झेल सोडलाय. जो क्षेत्ररक्षक मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू द्या, तो बॉल पर्यंत पोहोचतो, बॉल अडवतो, बॉल धरतो, त्या क्षेत्ररक्षकाकडून झालेली ही चूक मान्य नाहीये. आणि आज सिद्धू मोरे नशिबाची गोळी घेऊन सोबत आलाय. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. स्विंग आणि मिस डॉट बॉलची समाप्ती. हृदयाचे ठोके वाढले होते. नुकतेच 2 चौकार सिद्धूच्या बॅटमधून आले होते. असं वाटलं की त्याची बॅट आता उत्तर देईल. त्या क्षणाला विकेट धोक्यात होती आणि झेल तिथे ड्रॉप झाला. मिळालेलं जीवनदान याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं तुषार कांबळेला, ज्यानं 55हून अधिक धाबा बनवल्या. कॅच सुटल्याच्या नंतर आपण पाहिलं सुरागला, ज्यानं 35हून अधिक धाबा बनवल्या. आणि आता सिद्धू मोरेला जीवनदान मिळालं. आता या फटक्याचे चटके लागले असतील. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोअर द विकेट खेळलाय. फार सुंदर फटक्याचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. या षटकातील तिसरा चौकार आणि अभिचा बॅटमधून आणखीन एकदम एक सिंगल. अभि मेहतर ऑन स्ट्राइक. बेहतर बॅटिंग करतोय सध्या मेहतर. चांगली फलंदाजी. वेलकम.
आमचे खेळपट्टीसाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आमचे पिच क्रिएटर रोशन शेठ पैर आले आणि विकेट मिळाली प्रशांत मडवीला. मडवीच्या खात्यामध्ये विकेट आपण पाहतोय. इम्पॉर्टंट बॅटर आता मैदानाच्या बाहेर जो चांगली बॅटिंग करतो ज्याने एक आक्रमक सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला तो अभि मेहतर आता तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसरं पूर्ण एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 25-25. प्रतीक मडवी येतोय. एक मडवी गेला आणि दुसरा आला. मोस्ट वेलकम मनीषजी पाटील सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मीरा भाईंदरचा एक बुलंद आवाज अत्यंत अल्पावधीमध्ये आज अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतो त्याचसोबत अगदी आपण पाहिलं तर संदीपजी जगे सरांना देखील आपण ऐकणार आहोत. म्हणजे आज दोन दिग्गज समालोचक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. काल चंद्रकांतजी शेट्टे सरांना आपण ऐकलं आणि आज कॉमेंट्री बॉक्समधून मनीषजी पाटील सर आणि त्यांच्या समवेत संदीपजी जगे सर. म्हणजे माझ्यासारख्या नवख्या समालोचकाला बऱ्याचशा गोष्टी आज शिकायला मिळतील. सिंगल इथे घेतली जाते. सिद्धू थोडा शांत पवित्र आजमावतोय. त्याला माहिती आहे जर एकदा बॅट बोलली तर चांगल्या धावा बनतील. सध्या त्याचा बॅटमधनं आपण पाहिलं तर 2 चौकारांची वसुली झालेली आपल्याला पाहायला मिळाली मडवीच्या विरोधात. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह एक आपण पाहिला समोर कव्हरला आणि त्यानंतर एक स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहिला. बॉटम हँडचा वापर चांगला आपल्याला तिथे पाहायला मिळाला सिद्धूचा. हो यावेळेस वेगवान थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा जो दव अगदी आपण पाहतो ड्यू फॅक्टर फार इम्पॅक्ट टाकतो या मॅच मध्ये. 2.2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावा पटलावरती 26 आपल्याला पाहायला मिळतात 26. फटक्या चांगला समोर खेळलाय. बॉलर्स बॅक पॉवर पॅक ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑन. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर होते पण लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या ते कंप्लीट केल्या जातात. अजू आम्हाला माहिती देतात 2 आणि 2 धावफलक पुढे 28 वरती. प्रतीक मडवी इम्पॅक्ट टाकतो या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर्स बॅक खेळलाय. सर बॅटनं फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळला होता जरूर पण फिल्डर वेगानं पोहोचले फार. सिद्धू सिंगलला प्राधान्य देतो. सध्या या ओव्हरमध्ये मागील 5 चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात. पुन्हा धावांची कोंडी निर्माण केली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12.50 ची सरासरी प्रति षटकामागे आपल्याला जी पाहायला मिळाली ती ओव्हरमध्ये पूर्णपणे मंदावली. धावसंख्या थांबली खुंटली. धावसंख्येवरती लागला तो पूर्ण विराम आणि आता ही धावांची कोंडी फोडणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. शेवटचा बॉल प्रतीक मडवी. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्हचा देखना फटका. सेकंडचा कॉल पण नाही. एका धावेमध्ये अगदी समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एका सफल षटकाची सांगता मी म्हणेन. एक चांगलं षटक या ओव्हरमध्ये आल्या. फक्त आणि फक्त 5 धावा आणि धावांचा दबाव पुन्हा एकदा आयुष्य आरवले संघावरती निर्माण करण्याचा प्रयत्न सिया आरव 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा 2 गड्यांची कत्तल. 30 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि तत्पूर्वी जाऊया आपण संगीत कक्षामध्ये. डीजे संकेतच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत.
येस, ड्रोन व्ह्यू सध्या आपण पाहतो आहोत. कोस्तेकर ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स त्यानं आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपलेले एक क्षणचित्र बर्ड आय व्ह्यू हे विहंगम दृश्य सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण एन्जॉय करत आहोत. फार सुंदर एक क्रीडांगण अगदी आपण पाहत आहोत. सुवर्ण नगरी धाटावचं हे क्रीडांगण आणि ऐतिहासिक एक क्रीडांगण आपण पाहत आहोत. क्रीडा संकुल धाटाव. अतिशय सुंदर क्षणचित्र आमच्या हरा कोस्तेकरनं टिपलेले आहेत त्याच्या ड्रोनमध्ये. आणि हे बर्ड आय व्ह्यू आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांना हा क्रिकेटचा नंदनवन कसा दिसत असावा याचं ज्वलंत उदाहरण आपल्या स्क्रीनवरती पेश केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. फार सुंदर, फार सुंदर, ग्रेट वर्क अरे अँड ऑल रोहा स्पोर्ट्स टीम. नाउ बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 10च्या सरासरीने 30 धाबा. स्ट्रायकिंग इनवरती सिद्धू मोरे. मोरेनं मारलाय ऑन साइडला लायन ऑफ दाटाव आणि त्याचा बॅटमधनं नो बॉल वरती मोहर लागली षटकाराची. म्हणजे आता न्यू इयर बोनस लवकरच मिळालाय. क्या बात आहे. हा इशारा होता गोलंदाजाला. हा नो बॉल आहे आणि तिथून मात्र आपण पाहतो आता फ्री हिट. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची मुभा आहे. फ्री हिट बॉल, फ्री हिट बॉल. तिथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःने गिरकी घेतली पण बॉलला आसमान दाखवलंय. क्षेत्ररक्षकाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. जबरदस्त रनिंग बिट द विकेट. मोस्ट वेलकम आई खानाबळचे आमचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सलग मागील 5 दिवस चविष्ट आणि रुचकर जेवण मिळतं. आमचे राजू दादा स्वागत आहे आपलं देखील. गोड झाली आहे सुरुवात आजच्या दिवसाची. राजूदादांनी गोड सुरुवात केली आहे पण सध्या सिद्धू मोरे आक्रमक रूप धारण करतोय. षटकार त्याचा बॅटमन आपल्याला पाहायला मिळेल. एक दुहेरी धाव देखील आपण पाहतोय. 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. एक लिगल बॉल झाला अजिंक्य सुटे आणि अगदी तब्बल 9 धावांची वसुली झाली आहे. ऑन साईडला पाठवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतो पण क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. सिंगलने समाधान मानावं लागेल. श्री जोगिरदेव प्रसन्न सुरराज अॅग्रोविन पोस्टाची वाडी आणि स्ट्रॉंग बॉयज कॅप्टन आपण तयार राहा. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न. टायमिंग बॉल मध्ये कॅचची मांग केली. फिल्डर भरपूर दूर आहेत. 2 धावा सहज मिळतील. सहज 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जात आहेत. धावा संख्या 2च्या मदतीने पुढे टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 40-42. बाहुबलीला काहीतरी रणनीती नवीन आखावी लागेल कारण सिद्धू मोरे आक्रमक होतोय. 10 मध्ये 21 त्याचा बॅटमन आलेला आहे. दुसऱ्या बाजूला भास्कर अँकरचा रोल पेश करतोय. सिंगल डबलला तो प्राधान्य देतोय. 42 धावा धावफलकावरती. यावेळेस वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या क्षणी अगदी आपण पाहिलं बॉल ट्रॅव्हल झाला तेव्हाच नॉन स्ट्रायकर एंडवर आवाज आला वाईड आहे आणि वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव. या धावांवरती लगाम लावणं फार गरजेचं आहे. बाहुबलीला आता गोलंदाजांना सांगावं लागेल की इथून आपल्याला इम्पॅक्ट टाकायचा आहे. चांगली बॉलिंग करायची आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवतोय. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन आशा नवीन अपेक्षा पल्लवित करतोय सिया आरव 11 संघासाठी. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावांची कोंडी बनवली होती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावण्याचं कार्य केलं आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी आपला बोलबाला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर हे पुढील 4 चेंडू धावांची कोंडी फोडत असताना चांगल्या धावा बनवताना फलंदाजांना आपण पाहिलं. हा वॉज दॅट लाऊड अपील पण पंच सहमत आहेत. येस डेफिनेटली विचार केला पाहिलं हेरलं चेंडू कुठे चालला इम्पॅक्ट कसा आहे हिटिंग स्टंप्स आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. पायचीच्या स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर. भास्कर बॅक टू द डगआउट.
13 धावांची वसुली झाली. दानिश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या दानिशनं मला आठवतंय दुसरा सामना जेव्हा आयुष्य आरो 11 संघ खेळत होता तेव्हा 20 धावांची बहारदार खेळी साकारली होती आणि तो आता मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा तशाच कुठल्या खेळीची अपेक्षा आहे दोघांकडून. षटकाची झाली समाप्ती. दानिश अन्सारी स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल आणि षटक क्रमांक 4 पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11.00च्या सरासरीनं 44 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. डीजे संकेत फार चांगली साथ त्यांनी सलग मागील 5 दिवस दिलेली आहे. पुढील 2 दिवस देखील आपण त्याच्या संगीतावरती बेधुंद या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणार आहोत. आउटफील्डमध्ये 5 फिल्डर्स आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती प्रतीक. ज्या प्रतीक मडवीनं काय गोलंदाजी केली. अवघ्या 5 धावांचं सर्वाधिक जास्त इकॉनॉमिक षटक त्याने हाताळलं. फार सुंदर अफलातून गोलंदाजी यापूर्वी प्रतीक मडवीनं केली होती. दानिशनं मात्र यावेळेस फटका चुकीचा खेळलाय. बॉल बराच काळवेमध्ये आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. या मॅचची आणखीन एक मोठी विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दानिश अन्सारी स्वस्तात परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आयुषी आरोही 11 संघाला आणखीन एक मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक 4. दानिश अन्सारी बॅक टू द पॅव्हलियन. मनीष कुचेकर हा देखील महत्वपूर्ण फलंदाज आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर फार डीप आहे आयुष्य आरो 11 संघाकडे आणि बॅट पकडण्याची शैली देखील थोडी वेगळी त्याची आपल्याला पाहायला मिळते. जरूर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन ते क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतील. पण तत्पूर्वी 44 ही स्थिती आयुष्य आरोही 11 संघाची. चांगला बॉल. प्रतीक मडवी आज वेगळ्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इतर गोलंदाज काय करतायत किंवा त्या बॉलरच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग झाली हे मला माहित नाही. पण मला जे कार्य दिलं माझ्या संघ नायकानं माझ्या संघ मालकानं माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मला सार्थ ठरायचा आहे. तुम्हाला जर प्रसिद्धी मिळवायची तर पहिले मैदानाच्या आतमध्ये घाम गाळून स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करतोय सध्या प्रतीक मडवी. बिगिट केला यावेळेस. फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मनीष कुचेकरनं लगावलाय मोठा फटका आणि या फटक्यानं अर्धशतक पूर्ण झाले संघाचं सांघिक. आयुष्य आरो 11 50 रन्स ऑन बोर्ड. दाखवतोय प्रतीक मडवी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रतीक मडवीचा. तुमच्या कष्टांवरती तुम्ही विश्वास ठेवायला हवा. मग मैदान कोणतंही असो विजय तुमचा पक्का आहे. स्वतःच्या फटक्यावरती यावेळेस विश्वास ठेवला मनीष कुचेकरनं आणि त्याचा बॅटमधनं आलेला आणखीन एक मोठा घणघाती प्रहार. बॉल चाललाय मिड विकेट हवाई यात्रेवरती. वाऱ्याशी वार्तालाप करताना ठोकलाय पायटा हॉटेल RTPL ब्रँडेड षटकार आणि या षटकाराने धावसंख्या वेगानं पुढं. टोटल स्कोरबोर्ड वरती 56. अप्रतिम संगीत. या बॉल नंतर आपण चर्चा करूयात पण सध्या धावसंख्येला मिळालेली गती चालना
या ओव्हरमध्ये अद्याप तरी धाबा चांगल्या बनल्या नव्हत्या, पण या 2 षटकारांनी काम तमाम केलंय. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, तितका चांगला संपर्क नाहीये. सेकंडचा कॉल असेल का नाही, फिल्डर पोहोचलेत. अवघ्या एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला मनीष कुचेकरनं. 5 मध्ये 13 त्यानं बनवल्या, 10 मध्ये 21 बनल्या. त्या सिद्धू मोरेचा बॅटमधून षटक क्रमांक 5 पूर्ण आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 4 विकेट, 57 रन्स ऑन द बोर्ड. क्रमांक 6 आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज झालाय आदित्य. आदित्य तो बॉलिंग मार्क वरती, स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक हाताळण्याची मोठी जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग इन वरती मनीष, ज्यानं यापूर्वी 2 मोठे फटके लगावल्यात. फटका चांगला स्मॅश करतोय, बॉल डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे. येस डेफिनेटली झेल टिपलाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये, निम्मा संघ गारात. 5वा धक्का लागलाय. 57 या आकड्यावरती मनीषची खेळी संपुष्टात. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. परत यार बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आदित्य. विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल बराच काळ हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक टक्कर झाले, पण बॉल काही केल्यास सोडला नाहीये. टक्कर झाली, धडपडले, पण चेंडूला मात्र त्याने हातातून निसटू दिलं नाहीये. शेवटच्या चरणापर्यंत चेंडू त्याने हातामध्ये रोखून धरला आणि आणखीन एका गड्याची कत्तल मैदानाच्या आतमध्ये. 1 मोर विकेट डाऊन. धक्का 6वा. स्ट्रायकिंग इन वरती फक्त उभा आणि पाहतोय कसे एक एक फलंदाज मैदानामध्ये येतात, कसे ते बाहेर जात आहेत. मनीष कुचेकरनं 2 षटकार लगावले, पण त्या व्यतिरिक्त कोणालाही धावसंख्या बनवता आली नाही. एकमेव मनीषनं 13 बनवल्या, सिद्धू मोरेनं आपण पाहिलं तर 21 बनवल्या, अभि मेहतरनं 13 बनवल्या. संघाची सांघिक धावसंख्या 57 वरती. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन मोहिते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. टार्गेट किती धावांचा सेट होईल हे आपल्याला कळेल या 4 चेंडूनंतर. परत यार चांगला बॉल सिद्धूला स्ट्राईक हवी आहे. धावले दोन्ही फलंदाज. थोडा लेझी अप्रोच सचिनचा आपल्याला पाहायला मिळाला. पूर्वीच धावला असता कदाचित तरी धाव मिळाली असती की काय हा प्रश्न पडला, पण तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय 7वा विकेटचं पतन. मागील 3 बॉलवरती एकही धाव आली नाहीये, पण 3 विकेट इथे मात्र गेल्यात.
दोन जर आपण पाहिले तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये पण ही विकेट रनआउटची आपण पाहतोय. सांघिक यश 7वा धक्का. कत्तल धावसंख्या धावफलकावरती 57. येणाऱ्या 3 बॉलवरती सिद्धूला स्ट्राईक मिळाले आणि आता आदित्यच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करेल ते पाहायचंय. मागील 3 बॉलवरती आदित्यने रोखलंय, रोखून धरलंय, थांबवलंय. फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः त्यानं बेडा घातल्या. स्लॉगवर लास्ट ओव्हरमध्ये तो बॉलिंग करतोय. ऑफसाईडला आपण पुल करण्याचा प्रयत्न, बराच का चेंडू हवेमध्ये राहिल्याच्या नंतर मात्र मागे आलाय. क्षेत्ररक्षकाकडे तैनात आहे. सेकंडचा कॉल मिळालाय. 2 धावा सहज इकडे मिळतील. एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट. 59 रन्स ऑन बोर्ड. धावा येणं महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती धावा लागणे महत्वाचं आयुष्य आरोही 11 संघासाठी आणि त्या लागत आहेत. 2 मिळाल्या. धावसंख्या 59. लेट पण थेट. ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स एडिटिंगच्या दुनियेतील आणखीन एक मोठं नाव आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन हऱ्या कोस्तेकर, स्वागत आहे आपलं. सिद्धू मोरे स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला. विकेटची संभावना. 3 क्षेत्ररक्षक. बाल बाल बचे म्हणावा लागेल. सेकंडचा कॉल. 2 मिळतील. जो एंड जवळ होता तिथेही थ्रो केला नाही कारण मागे बॅकअप नाही. अज्जू योग्य केलं त्या फिल्डरने, मी म्हणेन ज्या त्या क्षेत्ररक्षकाने जेही केलं ते योग्य केलं. कारण जर हिट झाला असता बाय मिस्टेक, जर तो मिस झाला असता तर मागे हमखास 4 मिळाल्या असत्या. त्यापेक्षा हिट न केलेला बरा. विकेट नको पण धावाही नको. 61 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. फायटिंग टोटल सन्मानजनक टोटल सध्या स्कोर कार्ड वरती सिद्धून लावली. पण 25 त्याचा बॅटमन आला. 13 सुरुवातीला अभिनय केल्या. 13 शेवटी आपण पाहिलं तर मनीष कुचेकरनं केल्या आणि अगदी आपण पाहतोय धावा फलकावरती 61 धावा लागल्या गेल्यात. हा चेंडू सेट करेल टोटल किती धावा बनतील आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी श्री जोगिरदेव प्रसन्न, स्वरराज अॅग्रोविन, पोस्टाची वाडी संघ कर्णधार आणि स्ट्रॉंग बॉयज बिगिट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कापेट. समोर बॉल लॉंग ऑन. एकच धाव इथे मात्र आपण पाहतोय प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने शेवट झालाय. 7 गड्यांची कत्तल आणि धावसंख्या धावफलकावरती 62. लास्ट ओव्हर मध्ये काय गोलंदाजी झाली. अचूक टप्पा, भेदक मारा आणि 2 गड्यांची कत्तल त्यानं केली. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आदित्यनं करून दाखवली. षटक क्रमांक 6 पूर्ण. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत 62 आणि 63चं टार्गेट. इम्रानभाई डबीर यांच्या शुभास्ते आम्ही करतोय टॉस. वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर फ्रॉम रोहा. आमचे स्ट्रिक्ट टाइम मॅनेजमेंट ही त्यांच्या हातात आहे आणि त्यांच्याच शुभास्ते आम्ही महत्वपूर्ण सामन्याचा टॉस करतोय. एका बाजूला स्वराज देवळे आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला प्रेम कदम. एक चांगली मॅच टॉप 12 मधून सुपर 6 मध्ये जाण्यासाठी आपण पाहणार आहोत. स्वराज आम्हाला जोडला गेलेला आहे. प्रेम कदम. फायनल वॉर्निंग.
चला प्रेम कदम श्री जोगेदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी संघ आपण लवकरात लवकर कॅप्टन रिपोर्टिंग करा. दुसऱ्या इनिंगचा दुसऱ्या डावातील पहिला बॉल पडण्यापूर्वी जर कॅप्टन इथे उपस्थित नसेल तर स्ट्रिक्ट ऍक्शन तुमच्या अगेन्स्ट घेतली जाईल आणि 5 धावांची पेनल्टी इथे मात्र त्या संघाला दिली जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅचला देखील आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा 12 संघ आज मात्र आपण पाहणार आहोत खेळताना. 6 मॅचेस आणि 6 मधून उद्या जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सिद्धू मोळे, दुसऱ्या बाजूला प्रशांत मडवी, बाहुबली आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये. 63 करायचं आहेत. तत्पूर्वी टॉसची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे. अंतिम कॉल श्री जोगेदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी प्रेम कदम अँड टीम. चला सामना सुरू करा. येस, ग्रीन सिग्नल अंपायरचा. बॉलर देखील होतोय सज्ज बॉलिंग मार्क वरती आणि तत्पूर्वी आपण येस पहिलाच बॉल. हाऊ वॉज दॅट? अपील झाली आहे. चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती आणि टॉसची प्रक्रिया आता थोडी डिले केली जाईल कारण पहिला बॉल देखील पडलेला आहे आणि जी काही पेनल्टी किंवा जी काही स्ट्रिक्ट ऍक्शन असेल ती आमची मॅनेजमेंट टीम आपल्यापर्यंत पोहोचवेल. तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी तुर्ता छोटासा ब्रेक घेतो. आपण कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. रोहा तालुका प्रीमियर लीग प्रमोद षटमस्कर पुरस्कृत क्रिकेटची दमदार स्पर्धा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय आपल्या रोहेकरांचा हक्काचा आवाज. जरूर आपण पाहिलं तर अखंड रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचा आवाजाचा बोलबाला आपण पाहतोय, एक शब्द साठा असलेले अभ्यासू समालोचक अर्थातच संदीपजी जगे सरांना मी इन्व्हाइट करा मायक्रोफोनवरती. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच प्रथमेश. सर्वप्रथम तमाम रोहेकरांना या ठिकाणी नम्रपूर्वक आणि आदरार्थी नमस्कार करतो आणि वळतोय मैदानामध्ये. स्पर्धेतील नॉकआउट राऊंड मध्ये आपण ज्या वेळेला येतो त्या बाद साखळीच्या स्पर्धांमध्ये नक्की काय विशेषता असावी? यावेळेला हो नो लुक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय. दणदणीत षटकार. धन्यवाद. तुषार कांबळे म्हणतोय ही संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुम्ही माझ्या नावावरती करू शकता. हा 7-12 माझ्या नावावरती करण्याचा प्रयत्न नक्की करा. अफलातून बॅटिंग काय असावी त्याचा दिलकश नजारा पाहिल्यानंतर तितकाच नयनरम्य अशा प्रकारच्या खेळपट्टीवरती जर तुम्हाला खेळ पाहायचा असेल तर मग तुम्ही आज तुषार कांबळेची ही फलंदाजी चुकवू नका. कारण हाच तो फलंदाज आहे ज्याने या रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये पहिलं
चौथ्या पर्वामध्ये त्याने 50 झळकवली म्हणजे अर्धशतकवीर ठरला आणि आतापर्यंत या स्पर्धेत तब्बल रोहा स्पोर्ट्स कडून आलेल्या अलर्ट्सनुसार अर्थातच अपडेट्सनुसार मला माहिती मिळते की तब्बल तो 104 धावांवरती त्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 104 धावा जमवलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या रेकॉर्ड्समध्ये अनेक साऱ्या खेळाडूंची नावं आतापर्यंत आपण घेऊ. पहिल्या पर्वातील असतील, दुसऱ्या असतील, तिसऱ्या असतील, पण प्रजेश वरणकरकडे जावं लागेल. त्याची गोलंदाजी हा नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. पण समोर फलंदाज कोण आहे? कलात्मकता, कल्पकता आणि तितकंच वाखाणण्याजोगी फलंदाजी आजपर्यंत तमाम रोहेकरांना नव्हे रायगड वासियांना ज्याने दाखवलेली आहे तो द्वारकानाथ भोई मैदानामध्ये आहे. द्वारका ज्वाला नागोटणे या संघाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळला. त्यानंतर आपण त्याला रायगड पोलीस संघामध्ये खेळताना पाहिला. सिद्धी गणेश कोळगाव ह्या एकेकाळच्या बलाढ्य संघामध्ये सुद्धा त्याने खेळला. दत्ता पालवणकर जर आपल्याला थोडं पाठीमागे वळावं लागेल ना तर माणगावमध्ये माणगावचाच नव्हे सॉरी थोडं विधान मागे घेतो मी. समस्त रायगडचा पहिला अष्टपैलू खेळाडू म्हणून दत्ता पालवणकर सर यांच्याकडे आपण पाहतो आणि त्या संघाच्या विरुद्ध द्वारकानाथ भोईने त्यांच्याकडून धडे घेतले. तो द्वारकानाथ भोई मैदानामध्ये आहे आणि ती कलात्मकता त्याच्या मैदानातून पाहायला मिळाली. अफलातून चेंडू सीमारेषा पार, पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ याच दरम्यान संपतोय. 11 धावा धावफलकावर. टॉसची प्रक्रिया देखील आपण पूर्ण करून घेणार आहोत. स्ट्रॉंग बॉयज आणि श्री जोगीदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोइन पोस्टाची वाडी. प्रेम कदम आणि स्वराज देवळे कॉल. प्रेम कदम करतात. ओमेगा इज द कॉल अँड ओमेगा इट इज. टॉस जिंकला प्रेम. मॅच सुरू आहे. वेळ जास्त घेणार नाही, फक्त डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षण करू. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी. टॉप 12 चा पुढील सामना स्ट्रॉंग बॉयज बनाम श्री जोगीदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोइन पोस्टाची वाडी. टॉस प्रेम कदमने जिंकलाय आणि पोस्टाची वाडी संघानं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी स्ट्रॉंग बॉयजला आमंत्रित केलंय आणि अगदी आपण पाहिलं तर येस जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा आणखीन एक दमदार समालोचकाकडे आपण वळतोय. की आवाज संदीपजी जगे सरांचा. धन्यवाद प्रथमेशजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. 63 धावांना आपण प्रत्युत्तर देतोय. मिलिंद गोलंदाजीला आलेत आणि विशेषतः ज्या वेळेला मैदानामध्ये डावखुरे आता जे गोलंदाजीला येतात अशा वेळेला आपलं आक्रमण कशा स्वरूपाचं असेल तुषार कांबळे आणि द्वारकानाथने मनामध्ये काही प्लॅन नक्की केले असतील. पण चर्चा सुरू झाली होती अजिंक्य की आपण दत्ता पालवणकर सरांचं नाव घेतलं होतं. एकेकाळी या संपूर्ण रोहा नगरीला माहिती असेल, रायगडवासियांना माहिती असेल की दत्ता पालवणकर यांनी दाखवलेला खेळ हा विशेष होता. मग त्याच्या समवेत सचिन अमृतकर, रवी तेंडुलकर हे आपले रोह्यातील संपूर्ण नररत्न म्हणूया की त्यांनी खेळाला पुढे नेला. त्याच्या पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेतून रोहा तालुका प्रीमियर लीग मधून गेल्या 4 वर्ष सातत्याने आपल्याला अनेक चांगले खेळाडू पाहायला मिळालेले आहेत. मग पहिल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा आशिष आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या वर्षी आपल्या तेजसने या स्पर्धेमध्ये मालिका वीर किताब हस्तगत केला. आणि द्वारकानाथ भोई जेव्हा आज मैदानामध्ये आहेत ना या सगळ्या मला वाटतं ना जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागेल इम्रानजी डबीर. कारण अनेक सारे खेळाडू आहेत. आज गेल्या 10 वर्षामध्ये रोहा तालुक्यातील क्रिकेट ज्या अनुषंगिक पद्धतीने बदललं ना त्याचे सगळे पॅरामीटरचा विचार करावा लागेल. रोहा स्पोर्टची संपूर्ण टीम त्याचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येतील. त्यांची संपूर्ण टीम आकाश कडव आणि माझा मित्र अर्थातच आपण तमाम रोहेकरांच्या गळ्यातील ताईत आणि आता टेनिस क्रिकेट जगतातील एक स्वतंत्र असा एक विषय झालेला आहे दी गुड्ड्या जाधव हे सुद्धा आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे या संपूर्ण क्रिकेटला एक आणखीन एक वेगळा आविष्कारच्या स्वरूपात जर पाहायचा असेल तर चेंडू सीमारेषे पार जायला तर हवाच आणि हा चेंडू चौकार. की धीरोदत्त फलंदाजी कशा स्वरूपाची असावी त्याच्या अनुषंगाने अनेक चांगले क्रिकेटपटूंची नावं घेता येतील. आणि त्यामुळे धीरोदत्त खेळी कशी असते मैदानावरती साकारली जाते. चेंडू सीमारेषेच्या पार, दणदणीत षटकार.
जेव्हा दत्त असा शब्द मी वापरतो ना अजिंक्य, त्यावेळेला मला त्याच्यातलं पहिलं नाव येतं ज्याचाच वाढदिवस आहे, योगेश पेणकरचा. योगेश पेणकरचा आज वाढदिवस आहे, त्याला मनपूर्वक शुभेच्छा सर्वप्रथम. आणि जेव्हा त्या शब्दाला अनुषंगिक मी उदाहरण देण्याचा प्रयत्न करणारच होतो, अशा वेळेला तुषार कांबळेच्या बॅटमधून योगेश पेणकरच्या स्टाईलने षटकार सुद्धा पाहायला मिळाला. त्यामुळे योगेश पेणकर, आपण जिथे कुठे सामना पाहत असाल रोहा तालुका प्रीमियर लीगचा, मी म्हणेन तुषार कांबळेने आज तुम्हाला या षटकाराने वाढदिवसाचं प्रेझेंट दिलंय. सो मूव्ह ऑन टू बी द स्कोरबोर्ड. धावफलकावरती 23 धावा आल्यात. 1.4 षटकांचा खेळ मैदानामध्ये अद्यापर्यंत झालाय. थोडीशी कल्पकता वापरावी लागेल मिलिंदला, पण ही कल्पकता रिव्हर्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज जे काही अनुषंगिक बदल करतोय ना मैदानामध्ये, मग तुमच्या रिदम मधला बदल असेल, टप्प्यामधला बदल असेल, पेस मधला बदल असेल, या सगळ्या बदलाला अनुसरून फलंदाजी मैदानावरती कशी करायची, तुषार कांबळे मैदानावरती पूर्णपणे ठरून आलेला आहे की रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये केवळ आकडे मला सर्वोच्च ठरवणार नाहीयेत, तर त्याच वेळेला मैदानामधला संयम असेल, मैदानामधली आक्रमकता असेल, या सगळ्यामधलं लयबद्धता जी काही आहे ना, ती आज मैदानावरती मी साकारणार आहे. द्वारकानाथ भोईला सोबत घेऊन खेळणं, मला वाटतं कदाचित हेच असं सोबत एक टॉनिक असावं की त्याच वेळेला द्वारकानाथ भोईचा तो सेन्सिबलपणा मैदानात याच्यात यावा. जरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, या वेळेला कौतुक करावं लागेल मिलिंद जांभळेचं विशेषतः, कारण निर्धाव चेंडू तुमचा आत्मविश्वास तर वाढवणार आहे, पण प्रतिस्पर्धी संघावरती दडपण, दबाव निर्माण करणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती. फार सुंदर ग्राफिक्स आपल्याला वापरलेले पाहायला मिळाले. क्षेत्रव्यूह सुद्धा कशा प्रकारे सजवला गेला होता या पहिल्या 2 षटकामध्ये, त्याचेही छान पद्धतीने ग्राफिक्स आपण रोहा स्पोर्टच्या माध्यमातून पाहतोय. 24 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. या मैदानाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर काय, क्रीडा संकुल धाटावच्या या मैदानामध्ये आपण अनेक असे सामने पाहिलेत की एकेका सामन्यामध्ये साधारण 6 षटकांच्या किंवा 5 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्हाला 90 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. 100 धावा सुद्धा आपण या मैदानात पाहिल्यात. पण चेस करताना एक वेगळा माइंडसेट असतो ना अजिंक्य. नेहमी आपण पाहतो की मैदानामध्ये जेव्हा तुम्ही नॉकआउट स्टेजला येता, प्रत्येक षटक मला वाटतं ना फार महत्वाचं असतं की तुम्ही 12 चेंडूंमध्ये 24 बनवल्यात, याचा अर्थ तुम्ही पुढच्या 12 मध्ये 24 बनवणार आहात असं नाहीये. कारण तुमच्याकडे बॅटिंग ऑर्डर काय आहे, तुमचे बॅट्समन कसे फॉर्म मध्ये आहेत, या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी असतात. ते म्हणजे की समोर कोणकोणते दोन गोलंदाज असणार आहेत पुढच्या 2 षटकांसाठी. आणि विशेषतः टेनिस क्रिकेटचा खेळ थोड्या वेगळ्या परिभाषेमध्ये तुम्हाला नेऊन जोडतो की तुम्ही क्षेत्रव्यूह कशा प्रकारचा सजवलेला आहे. आज ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल सिया आरव संघाने जिंकला होता, तेव्हा आपण कशी बॅटिंग करावी हे त्यांनी पहिल्यांदा नाही ठरवलं, तर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आपलं कसं असेल याच्यावरती त्यांनी अभ्यास केला. प्रशांत मडवीने त्याच प्रकारे आपल्या संघाचं नेतृत्व सुद्धा केलं. पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ त्यांनी मार खाल्ला होता, पण तिसऱ्या षटकामध्ये आपण काय पाहिलं होतं, मैदानात प्रतीक मडवी गोलंदाजीला आला, धावांचा आलेख जो उंचावलेला होता, 12 चेंडूत 25 आल्या होत्या, तिथे तो कमी झाला. आणि प्रतीक मडवीने केवळ 5 धावा खर्च केल्या. तिथे कुठेतरी आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये हा जो चढ उताराचा भाग असतो ना, तो फार महत्वाचा असतो. क्रस्ट अँड ट्रकचा एक फार महत्वाचा आहे. तुम्ही जर फिजिक्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला साधारण त्या गोष्टी कुठेतरी अभ्यासला गेल्या असतील, किंवा चढ आणि उतार हा संपूर्ण जीवनाचा जो पट आहे तो क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा येत असतो. आणि म्हणूनच दी ग्रेट सुनील गावस्कर म्हणतात की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 23 मध्ये 38 बनवायचे आहेत. द्वारका भोईसाठी पुढचा चेंडू प्रदेश वरणकरचा. या वेळेला द्वारकानाथ भोईची रणनीती बरोबर ओळखून होता की द्वारकानाथ भोई उर्पी चेंडूसाठी जर तयार असेल तर त्याला थोडासा गुडलिंग स्पॉट वरून आपण चेंडू बाहेर नेण्याचा प्रयत्न करूया. आणि अशा फलंदाजांविरुद्ध तुम्हाला थोडं आक्रमक गोलंदाजी करावी लागते, कारण जो क्षेत्रव्यूह आपण मैदानामध्ये पाहतो, विशेषतः 360 डिग्रीमध्ये अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट जेव्हा मोठ्या प्रमाणावरती खेळलं जाते, टेनिस क्रिकेटला आलेलं गेल्या काही वर्षातील व्यावसायिक स्वरूप, आफ्टर कोविड जे काही व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे, त्यानंतर प्रत्येक खेळाडूने आपल्या फिटनेसमध्ये बदल केलेला आहे, आपल्या माइंडसेटमध्ये बदल केलेला आहे. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही रोहा तालुका प्रीमियर लीग खेळता, त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे असणारी सारी गुणवत्ता मैदानामध्ये पणाला लावायला लागते. यावेळेचा चेंडू मात्र ओव्हर पेज दिलाय आणि त्याच्यासाठी तयार होता कांबळे. त्याच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत आणखीन एक षटकार.
डीजे आणि संदीप सर, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते मला की आज जे दोन कॅमेरावरती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे मेन कॅमेरावरती अल्केश, साईड अँगलवरती आपल्याला दीप पाहायला मिळतात. काही महिन्यापूर्वी हे शिकत होते, म्हणजे शिकायला होते, आणि आज रोहा स्पोर्ट्सचे ते दोन्हीही अर्थात प्रोफेशनल कॅमेरामन्स आहेत. दीपला जर आपण पाहाल साईड अँगलवरती, तर तो आज शाळेला सुट्टी आहे आणि शाळेत जातो आणि शाळा सुटल्यावरती येतो आणि ॲज अ कॅमेरामन म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. आणि अल्केश एका बाजूला पाहतोय जो रात्रभर कबड्डी खेळतो, आज सकाळी कबड्डी संपल्यानंतर थेट ग्राउंडवरती येतो आणि परत आपलं कॅमेरामनचं काम करतो. सो हे रॉ स्पोर्ट्सचे कॅमेरामन्स आहेत, म्हणजे काही महिन्याआधी ॲज अ पार्ट टाइमर्स किंवा अप्रेंटिससाठी होते आणि आज ते परमनंट झालेत. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक जॉब. कारण तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा आणि त्याच्यासोबत अर्न अँड लर्न ही सिस्टीम भारतीय शिक्षण पद्धतीत फार पूर्वीपासूनची होती. हो, व्हॉट अ शॉट. या वेळेला मात्र त्याचं कौतुक होईल. काय सुंदर पद्धतीने कट केलेला आहे. ज्या पद्धतीने बॅकफूटवरती जायचं, चेंडूची दिशा बघायची आणि तो छान पद्धतीने कट करायचा, अशा प्रकारचे फटके फार कमी वेळेला खेळले जातात. पण तुषार कांबळे, मी मगाशी सुद्धा म्हणालो की याचा उल्लेख तुम्हाला करावा लागेल. केवळ स्पर्धेतल्या हायएस्ट रन गेटरकडे आपण नाही आहोत, तर त्याच वेळेला मैदानामध्ये 360 डिग्रीज मध्ये कसं खेळायचं त्याचं उत्तम उदाहरण त्याने पेश केलंय. आतापर्यंत धावफलकावरती 34 धावा आल्यात, उत्तर सापडत नाहीयेत. आयुषी आरोही 11ला की कोणत्या गोलंदाजाला मैदानामध्ये आणायचं, कोणता क्षेत्रव्यूह मैदानामध्ये रचायचा, कोणता सापळा रचायचा. संपूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट, तेजस नरे आणि हे संपूर्ण आता बिबट्यांसाठी जसे सापळे रचण्याचा प्रयत्न करतायत, कारण ते फार मोठं क्रिटिकल जॉब आहे. आणि अशा वेळेला मैदानामध्ये सुद्धा जर म्हणायचं झालं ना तेजसजी, तर इथे गोलंदाजाला तो सापळा रचावा लागेल. तुमचा मास्टर माइंड म्हणून काही सल्ला त्यांच्यासाठी उपयुक्त असेल, पण निर्धाव जाणारा चेंडू हा फार जो मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला की दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मिलिंदने निर्धाव चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू म्हणजे ज्याच्याबाबत मी आणि गुड्डा जाधव नेहमी चर्चा करत असतो की डॉट बॉल मेकॅनिझम नावाची एक सिस्टीम असते, आणि ती सिस्टीम ज्या वेळेला तुम्ही फॉलो करता त्यावेळेला तुमच्यामधली कर्तबगारी मैदानावरती दिसून येते. याही वेळचा चांगला चेंडू आहे, परंतु फलंदाज तुषार कांबळेला माहिती आहे की आता बॉल टू रन्स आपल्याला फार जावं लागणार आहे, कारण 18 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 35 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण एकही गडी गमावलेला नाहीये. पण अशा वेळेला गोलंदाजी करत असताना कोणता प्रतिकार पाहायला मिळेल ते पुढच्या 3 षटकानंतर ठरू. तोपर्यंत घेऊया एक छोटासा म्युझिक ब्रेक, आणि तोपर्यंत खेळाडूंसाठी असेल ड्रिंक ब्रेक. धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान साठी अनेकांचं सहकार्य राहिलं. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपण ज्या वेळेला आलेलो आहोत त्यावेळेला थोडं आठवावं लागेल की पहिल्या पर्वामध्ये कोणत्या गोष्टी होत्या. पहिल्या पर्वामधील अनेक उल्लेखनीय गोष्टींचा ज्या वेळेला आपण पाठीमागे जाऊन आपल्या RTPLच्या इन्स्टा पेजवरती बघत असतो ना, त्यावेळेला अनेकांना वाटतं यार मी अशी खेळ केली होती की 17 चेंडूमध्ये स्पर्धेतील पहिला सामना ज्या वेळेला राणा मोरेने 17 चेंडूमध्ये 41 धावांची तुफानी खेळी साकारली होती, त्याच वेळेला त्याला प्रत्युत्तर देताना हर्षद टावरीने 14 चेंडूमध्ये 43 धावा चोपल्या होत्या. तर अशा काही खेळी साकाराव्या लागतात ना मैदानात. या वेळेला फुल टॉस, लेफ्ट आर्म बॉलर मैदानात जरूर आले, परंतु ही लेंथ महत्वाची असेल का.
विशेषतः मिलिंद जांभळेने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या गोलंदाजीच्या विरुद्ध आक्रमण कसं करायचं हे सिया आरवच्या या जोडीला माहिती आहे. आणि विशेषतः द्वारका भोई जेव्हा मैदानामध्ये आहे ना, मी वारंवार त्याचं नाव का घेतोय, कारण त्याला माहिती आहे की लास्ट पर्यंत मैदानामध्ये टिकून कसं खेळायचं. म्हणजे ज्वाला नागोटणेमध्ये ज्या वेळेला द्वारका भोईने करिअर स्टार्ट केलं त्यावेळेला शेवटपर्यंत आउट न होणारा फलंदाज द्वारका भोई असायचा, पण तो बाद होऊ शकतो. यू मिस द चान्स. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवावी लागतं. नॉकआउटच्या गेम मध्ये मगाशी गुड्डा जाधव यांनी फार सुंदर उल्लेख केला की अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये ज्या वेळेला तुम्ही साखळीतील सामने खेळता आणि मग नॉकआउट राऊंड मध्ये येता त्यावेळेला त्या स्पर्धांमध्ये तुमचा दबाव, विशेषतः त्या फेरीमध्ये तुमचा दबाव थोडासा बदललेला असतो. मग त्या प्रेशरमध्ये तुमच्याकडून चुका सुद्धा होतात. पण ही चूक महागात पडू शकते का? तुम्ही म्हणू शकता की हा हाफ चान्स होता, पण क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं ना. जेव्हा गोलंदाज आपण पाहतोय, मिलिंदने याही वेळेला ब्लॉकॉल गोलंदाजीने सुरुवात केली. थोडा पहिला चेंडू फुलटॉस दिला होता. द्वारका भोईसाठी त्याने सापळा रचला होता. त्या ट्रॅप मध्ये अडकण्याचा प्रयत्न सुद्धा छान झाला होता, पण तो प्रयत्न यशस्वी होणं आवश्यक होतं. आतापर्यंत या षटकात 3 धावा आल्यात. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 आल्यात. 15 मध्ये 25 बनवायचे आहेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे कसं खेळायचंय. पण त्याच वेळेला मी मिलिंदचं कौतुक करेन, कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित मिलिंद जे ठेवतोय ना ते फार महत्वाचं असणार आहे. आणि ती कामगिरी मिलिंद या वेळेला छान पद्धतीने पार पाडतोय. गुड बॉलिंग याही वेळेला आपण पाहतोय. समोरच्या फलंदाजाचे रिफ्लेक्सेस त्याच्या वयोपर्यंत कमी होणार आणि त्याच वेळेला अशा प्रकारच्या चेंडूंवरती मोठे घाव एकेकाळी फटकेबाजी करणं किंवा त्याच वेळेला आता फटकेबाजी करणं यातलं जे काही अंतर आहे ना ते वयोपर्यंत ज्या वेळेला बदलतं त्याचा पुरेपूर अभ्यास मिलिंदने या वेळेला मैदानामध्ये केलेला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे केवळ 4 धावा आल्यात आणि त्या 4 चेंडूंवरती आल्यात. ही एक स्ट्रॉंग बाजू म्हणता येईल मिलिंद जांभळेची. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बरोबर गॅप मधून चेंडू सीमारेषा पार जातोय. तुषार कांबळेच्या बॅट मधून हा सणसणीत चौकार. मध्ये तुम्ही रोहित शर्माला घेऊ शकता की सहजगत्या चेंडूला कसं मुलायम टच, एक मखमली स्पर्श कसा असावा तो तुम्ही याच्याकडून पाहू शकता. आणि तितकीच आक्रमकता सुद्धा. व्हॉट अ शॉट वन्स अगेन. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. बघा कधी कधी घरामध्ये आपण असतो ना त्यावेळेला असं म्हणतात की फार 47 झालेले आहेत, 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आता 16 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 16 हव्यात. त्याच्यावरती बघूया पण कॅमेरामॅनचं छान वर्क बघा किती दूरून हा सामना आपल्यासाठी पाहतात. रोहा स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन तुम्हाला आता काही वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतील, जिथून क्रिकेट ऍक्च्युअल मध्ये टेरेसवरून सुद्धा सामन्याचा आनंद लुटतात. म्हणजे आरटीपीएलचं 4थं पर्व यशस्वी होताना पाहायला मिळतंय मनीष सर. कारण हा जो आनंद असतो किंवा त्याच वेळेला ही जी क्रेज असते ना ती फार कमी वेळेला आपल्याला अनुभवायला मिळतं. 12 मध्ये 16 हव्यात, पण मागच्या षटकाबाबत बोलावं लागेल. विषय होता सिरियसली घेण्याचा. कधी कधी आपण आपल्याला म्हणतात ना घरामध्ये की तू फार सिरियसली काही गोष्टी करत नाहीयेस. दी ग्रेट सचिन आमरुसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आम्ही सचिन आमरुसकर यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सचिन दादा, एक गोष्ट चालली होती सिरियस क्रिकेटची आणि त्याच्याबाबत आपण बोलत होतो. पहिल्या 4 चेंडूवरती काय बॉलिंग टाकली होती मिलिंदने आणि ते 4 चेंडूवर 4 धावा आल्यानंतर याच्यानंतर बोलू आपण. द्वारका मात्र या वेळेला ही मिस द चान्स वन्स अगेन. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक या वेळेला चुकी करतोय, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक चौकार. मस्त 51 फॉर नो लॉस. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 धावा हव्यात. आता 11 चेंडू येणं बाकी आहे. पण ज्याच्या बाबत आपण म्हणतोय तो वाक्य पूर्ण होतच नाहीये, त्याच्या अगोदर चौकार येतात. मनीष
कुचेकर या वेळेला गोलंदाजीला आलेत. फलंदाजी अप्रतिम केली होती त्याने. 2 षटकार आपल्या खेळीमध्ये त्याने सजवले होते आणि विशेषतः त्या खेळीमधून आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी जे जे करता येईल ते त्याने मैदानामध्ये शेवटी का होईना ते प्रयत्न केले होते. आणि तुमचा नंबर त्याच्यावरती सुद्धा बार ठरतो. मनीष थोडे अगोदर आले असते, चांगली बॅटिंग आणखीन पाहायला मिळाली असती. असं जर तर उदाहरण म्हणून घ्यायला काय हरकत आहे. द्वारका यावेळेला त्याचा नेहमीच्या पटडीतला फटका खेळतोय जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. फलंदाज बाद, द्वारका बाद होऊन परतणार पावलांमध्ये. तो गोईल या षटकामध्ये, कारण फलंदाजी उत्तम केल्यानंतर गोलंदाजी करत असताना सुद्धा त्याने विकेट मिळवलेली आहे. पण त्याच वेळेला समीकरण थोडं वेगळं आहे. 9 चेंडू येणं बाकी आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. द्वारकांत बोईचं कौतुक होईल, कारण त्याने अप्रतिम अशा पद्धतीने मैदानामध्ये आपला अनुभव सकाळी पुरुषोत्तम सरांनी या ठिकाणी एक आमचा विषय चालला होता, त्याच्यामध्ये उदाहरण म्हणून म्हटलं होतं की पुराना चावल हमेशा महत्वपूर्ण रहता है. आणि आज मैदानामध्ये त्याने दाखवलं की अनुभव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी आज क्रिकेटच्या मैदानामध्ये त्यांच्या संघाला आणि विशेषतः सिया आरव 11 संघातील प्रत्येक खेळाडूला उत्साह आणि आत्मविश्वास सुद्धा देणार आहे. 9 चेंडू येणं बाकी आहेत, 12 धावांची आवश्यकता आहे. पण कौतुक मनीष कुचेकरचं ज्या वेळेला होतंय त्यावेळेला काही डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. गुड बॉलिंग याही वेळेला आपण पाहतोय. पण समोर प्रशांत मडवी गेलाय. विशेषतः सीझन 2 मध्ये प्रशांत मडवीने अफलातून बॉलिंग केली, अफलातून बॅटिंग केली. मग अशी ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला त्यावेळेला तो म्हणाला होता की आतापर्यंत या सीझन मध्ये आम्ही पहिल्या टॉप 3 मध्ये पोहोचलेलो नाही आहोत, त्यामुळे प्रयत्न असेल की ही मॅच जिंकण्याचा आणि त्याच्यानंतर पुढे भविष्याचा विचार आम्ही करू. पण त्याच वेळेला जे काही करायचंय ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला पाहायला मिळतोय. आणि जेव्हा तुमच्याकडे तुषार कांबळे आहे तेव्हा तुम्हाला डरने की क्या बात है असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण तुषार कांबळे ज्या प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट खेळतोय त्या विषयाला मी सोडणार नाहीये. कारण एक बँकर आहे, त्याच्यामुळे जर आम्ही हप्ता सोडत नाही तर मग विषय कसा सोडणार. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला तुषार कांबळेने पाहिलं होतं की शेवटचे 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. आणि त्याने मग कटचा एक चौकार वसूल केला बॅकवर्ड पॉइंटला, त्यानंतर थ्रू द लाईन खेळला, मिड ऑनला त्या ठिकाणी चौकार वसूल केला. 2 चौकाराने त्याने टायमिंगही बदललं आणि संघाचा धावफलक सुद्धा बदलला. पण इथे कौतुक होईल पुन्हा एकदा, मनीष कुचेकरचा आजचा छान दिवस आहे आणि त्याने ते दाखवून सुद्धा दिलंय. त्याच्या नावावरती ही दुसरी विकेट. बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. मनीष कुचेकरचा जर आज दिवस आहे तर थोडासा एक मिडास टच त्याला त्याच्या सहकार्याला द्यायला काही हरकत नाहीये. कारण जर सिया आरव 11 संघाला सामन्यामध्ये आपल्याला पराभूत करायचं असेल आणि आयुषी आरोही 11 संघाला जर सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेंड कराव्या लागतील. विशेषतः 9 धावा डिफेंड कराव्या लागतील, कारण जर धावसंख्या बरोबरीत सुटली तर आपण विकेटवरती निर्णय घेतोय. इथे 7 विरुद्ध 2 असं डिफरन्स आहे. रोह्यामध्ये कबड्डीच्या गुणांमध्ये जास्त ओळखलं जातं, सो 7 वर्सेस 2 असा फरक अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे हा फरक जर मोजायचा नसेल तर 9 तरी बनवायचे आहेत. सो आपण पुन्हा एकदा गोलंदाजाच्या स्टॅटिस्टिक्स कडे जाऊया. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीला आलाय पवन खरिवले, गोलंदाजीसाठी आलाय 6 मध्ये 10ची आवश्यकता. पहिला चेंडू यावेळेला टप्पा घेतलाय, वळलाय चेंडू, तुषार कांबळेच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पवन खरिवले यावेळेला मैदानामध्ये दाखवतोय बोटांची जादू, आणि ती बोटांची जादू यावेळेला मैदानामध्ये चालली सुद्धा. क्या बात आहे. रोहित शर्माचं उदाहरण मगाशी आपण घेत होतो आणि रोहित शर्माचे जे कोच आहेत, प्रशिक्षक आहेत, दिनेश लाड सर, त्याने एक छान विधान केलं होतं की जर तुम्ही मैदानामध्ये स्वतःचा 100% दिलात तर विजय आपल्या बाजूने आहे, पराभव आपल्या बाजूने होणार आहे. या मनस्थितीतून थोडंसं बाहेर या. आपण आपलं फक्त 100% देण्याचा प्रयत्न करूया, चांगलंच घडतं. यावेळेला मात्र चेंडूचा टप्पा चुकला आणि फलंदाजाने यावेळेला सरळ षटकार हाणला.
4 चेंडू येणं बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता आहे. आकाश कडव, मी जर चुकत नसेल तर आतापर्यंत RTPL मध्ये एकाच सीझन मध्ये 250 लगावणारा फलंदाज आशिष मोरे होता आणि त्यानंतर हा जर चौकार आला, हो ही मिस द चान्स. पुन्हा एकदा हाफ चान्सेस आणि त्याच्यावरची चर्चा मनीषजी पाटील सर आपल्याला करावी लागेल मला वाटतं आज दिवसभरामध्ये. 3 चेंडू येणं बाकी आहेत, 3 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही आहे. सिया R11 संघाच्या गोलंदाज पवन खरिवलेला थोडासा विचार करावा लागेल की आतापर्यंत RTPLच्या मला वाटतं पहिल्या दुसऱ्या सीझन मध्ये पवनने सुद्धा एक चांगलं अप्रतिम षटक टाकलं होतं. त्याच्या नावावरती सुद्धा विकेट्स होत्या आणि तो परफॉर्मन्स मैदानामध्ये आता जोडावा लागेल. 3 मध्ये 2 आल्या तरी सामना जिंकू शकतो, पण सध्या 3ला 3 असंच बोलूया आपण. फलंदाजाच्या कक्षेपासून दूर जाणारा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू आत्मविश्वास वाढवतो तो गोलंदाजाचा आणि आत्मविश्वास कमी होतो तो फलंदाजाचा. मैदानामध्ये टप्पा घेतल्यानंतर अशा गोलंदाजाच्या विरुद्ध कसं खेळायचं असं सुराग दाभाडे मला म्हणाला होता की लेफ्ट आर्म बॉलरच्या विरुद्ध कसं खेळायचं हे बऱ्याच वेळेला रोह्यातील अनेक खेळाडूंना सर शिकावं लागेल, कारण लेफ्ट आर्म बॉलर आमच्याकडे फार कमी आहेत. आणि अशा वेळेला कौतुक असेल सिया R11 संघाच्या विरुद्ध खेळणाऱ्या आयुषी आरोही 11 संघातील, कारण त्यांचे 2 गोलंदाज आतापर्यंत लेफ्ट आर्म होते. पवन खरिवले आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन 2 मध्ये 2 आल्या तर जिंकू शकतात, पण 2 मध्ये 3 हव्यात, याच पद्धतीने बोलूया. शॉर्ट ऑफलाईन चेंडू होता यावेळेला. आखूड टप्प्याच्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय आणि सामना आपल्या खिशामध्ये टाकतात. नक्कीच कौतुक होईल सिया R11 संघातील प्रत्येक खेळाडूचं, कारण आज मैदानामध्ये आपण जिंकण्यासाठी तुषार कांबळेने 21 चेंडूमध्ये 47 धावांची जी स्फोटक खेळी आतापर्यंत साकारलेली आहे ती खेळी या मैदानामध्ये अर्थातच विजयाचा तिलक त्याच्यावरती लागला पाहिजे आणि त्या प्रकारची कामगिरी झाली पाहिजे. ही सहकार्यांची जबाबदारी असते, ती जबाबदारी स्वीकारली जाते. सामना जिंकतोय सिया R11 संघ, मनपूर्वक अभिनंदन. आणि अर्थातच सुपर 6 मध्ये ते क्वालिफाय होतात त्याही बद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.